नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण रस्त्यांवरील खड्डे बुजवा, महाराष्ट्र एकीकरण समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा। दिवंगत डी देवराज अरसू यांची 111वी जयंती उत्साहात, गरीब मागासवर्गीयांच्या उत्थानात अरसू यांचे योगदान महत्त्वाचे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे प्रतिपादन। वाल्मिकी गैरव्यवहारावर भाजप आक्रमक, मंत्री नागेंद्र यांच्या राजीनाम्यासाठी धरणे आंदोलन, मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा भाजपचा इशारा। कांद्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ, एपीएमसीत कांदा 5000 रुपयांवर, किरकोळ बाजारात 60 रुपये किलोचा अंदाज। खड्डेमुक्त बेळगाव मोहीम, आमदार आसिफ सेठ यांचा पुढाकार, नागरिकांना खड्ड्यांचे फोटो व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन। स्मशानभूमीत शेडच नाही, ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार, कावळेवाडीत प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा संताप, तातडीने सुविधा देण्याची मागणी। न्यायाधीशांच्या कथित गैरवर्तनाविरोधात वकिलांचा बहिष्कार, बेळगाव बार असोसिएशनचे न्यायालयीन कामकाज बंद, न्यायाधीशांच्या बदलीची वकिलांची मागणी। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था आणि गणेश मंडळांना आवश्यक सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन ग्रामीण भागातील खड्डे बुजवून रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी, तसेच ग्रामीण गणेश मंडळांना शहराप्रमाणे सुविधा आणि तात्पुरती वीज जोडणी मोफत द्यावी अशी मागणी समितीने केली आहे। रस्त्यांचे कायमस्वरूपी डांबरीकरण व काँक्रिटीकरण न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था गणेशोत्सवापूर्वी सुधारण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे केली। अनेक गावातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने गणेशोत्सवाच्या काळात नागरिक व गणेश भक्तांना त्रास होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तातडीने खड्डे बुजवून रस्त्यांची डागडुजी करण्यासोबतच ग्रामीण गणेश मंडळांनाही शहराप्रमाणे सुविधा देण्याची मागणी करण्यात आली। युवक मंडळांना तात्पुरती वीज जोडणी मोफत देऊन सुरक्षा ठेव आकारू नये, तसेच दसरा दिवाळीपूर्वी रस्त्यांचे कायमस्वरूपी डांबरीकरण व काँक्रिटीकरण करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा समितीने दिला। दरम्यान खड्डे बुजवण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने निर्देश देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी देत खराब रस्त्यांची यादी प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना केल्या। बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात माजी मुख्यमंत्री दिवंगत डी देवराज अरसू यांची 111वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अरसू यांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण करत मागासवर्गीय, शोषित आणि अल्पसंख्याक समाज आज चांगल्या स्थानावर पोहोचला आहे, यामध्ये देवराज अरसू यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले। बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दिवंगत माजी मुख्यमंत्री डी देवराज अरसू यांच्या 111व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी देवराज अरसू यांनी समाजातील गरीब व मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी दिलेले योगदान अमूल्य असल्याचे सांगितले। सामाजिक समानतेच्या उद्देशाने त्यांनी राबवलेल्या योजनांमुळे अनेक कुटुंबांना जमिनीचा हक्क मिळाल्याचे त्यांनी नमूद केले। बेळगावला राज्याची दुसरी राजधानी म्हणून प्रशासकीय महत्त्व मिळवून देण्यात, तसेच उत्तर कर्नाटकाच्या विकासाची रूपरेषा आखण्यात अरसू यांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, वसतिगृहांचे अधीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते। वाल्मिकी विकास निगमातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी मंत्री बी नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करत बेळगावातील भाजप पक्षाने आंदोलन छेडलं आहे। चौकशी सुरू असताना नागेंद्र यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या या आंदोलनातून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। वाल्मिकी विकास निगमातील कथित गैरव्यवहार प्रकरणी मंत्री बी नागेंद्र यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणाची चौकशी सुरू असताना त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणे योग्य नसल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय।
2024 मध्ये वाल्मिकी विकास निगमातील सुमारे 180 कोटी रुपयांचा निधी ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरित झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात जनतेच्या पैशांचा गैरवापर झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या धरणे आंदोलनादरम्यान अॅडव्होकेट एम.बी. जिर्ली यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. चौकशी सुरू असताना संबंधित व्यक्तीला मंत्रिमंडळात ठेवणे कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे त्यांनी म्हटलं. माजी आमदार संजय पाटील यांनीही बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय. बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. बुधवारच्या बाजारात कांद्याच्या दरामध्ये तब्बल 1,000 रुपयांची वाढ झाली असून कांद्याला प्रति क्विंटल 3,800 रुपयांपासून तब्बल 5,000 रुपयांपर्यंत दर मिळाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून एकूण 70 गाड्या कांद्याची आवक झाली होती. दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असलं तरी किरकोळ बाजारात कांद्याचा दर 60 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र चांगलीच झळ बसणार आहे. बेळगाव एपीएमसीमध्ये कांद्याच्या दरात बुधवारी मोठी वाढ झाली असून महाराष्ट्रातून 55 तर कर्नाटकातून 15 अशा एकूण 70 गाड्यांची आवक झाली. लहान कांद्याला 3,800 ते 4,200, मध्यम कांद्याला 4,200 ते 4,800 तर मोठ्या कांद्याला 4,800 ते 5,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्येही दर वाढ झाल्याने आगामी काळात कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान असलं तरी किरकोळ बाजारात कांदा 60 रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. दरम्यान इंदूरहून 12 आणि आग्राहून 8 गाड्या बटाट्याची आवक झाली आहे. हसन आणि चिकमंगळूर भागातील नवीन बटाट्याची आवक येत्या 8 दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. बेळगाव शहरातील खड्ड्यांचा प्रश्न आता थेट आमदारांच्या अजेंड्यावर आलाय. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत खड्डेमुक्त बेळगाव उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत झाली असून नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. बेळगाव उत्तर मतदारसंघातील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आमदार आसिफ सेठ यांनी खड्डेमुक्त बेळगाव उपक्रम सुरू केला आहे. LNT तसेच UGDच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून रस्ते पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणांना मुदत देण्यात आली आहे. खड्ड्यांबाबतच्या तक्रारींची नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील खड्ड्यांचा फोटो किंवा व्हिडिओ अचूक ठिकाणासह 8722559561 किंवा 9035786518 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा असं आवाहन करण्यात आलंय. प्राप्त तक्रारींची पडताळणी करून आवश्यक कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही आमदार सेठ यांनी दिली आहे. बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी गावामध्ये स्मशानभूमीच्या दूरवस्थेचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. स्मशानभूमीत शेड नसल्यानं संततधार पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागतो. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही समस्या सोडवली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला. कावळेवाडी गावातील स्मशानभूमीत शेड नसल्याने संततधार पावसात मृतदेहावर ताडपत्रीच्या आडोशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. अंत्यसंस्कारासाठी आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असून याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. स्मशानभूमीत तातडीने शेड उभारून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना कुटुंबीय व ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणे ही प्रशासनासाठी गंभीर बाब असल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बेळगावमध्ये न्यायाधीशांच्या कथित गैरवर्तनाविरोधात वकिलांनी आंदोलन केले. न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकत बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
विशेषतः क्रमांक 2च्या जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या वर्तनाबाबत वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयात वकिलांशी उद्धट वर्तन आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत बेळगाव बार असोसिएशनने आंदोलन छेडले. प्रशिक्षणार्थी PSI अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी वकिलांना त्यांच्या जागेवरून उठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच वकिलांच्या बसण्याच्या जागा आणि नागरिकांच्या सुविधांबाबत नियमांचं पालन होत नसल्याचंही वकिलांनी सांगितलं. या प्रकाराच्या निषेधात वकिलांनी सर्व न्यायालयांच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. संबंधित न्यायाधीशांची तात्काळ बदली करावी अशी मागणी बार असोसिएशनने केली आहे. या प्रकरणाची माहिती मुख्य जिल्हा न्यायाधीशांना देण्यात आली असून पुढील कारवाईसाठी प्रकरण उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय न्यायाधीशांकडे नेण्यात येणार असल्याचे बार असोसिएशनचे अध्यक्ष BJ गंगाई यांनी सांगितले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. जोडट्टी तालुका रायबाग येथील अशोक पाटील यांच्या गुळ निर्मिती केंद्राला अचानक आग लागून भुस्सा भट्टी पूर्णपणे जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. जवानांनी घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग परिसरात पसरण्याचा धोका टळला. या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिलाय. टिळकवाडी पोलिसांनी रेकॉर्डवरील जुन्या रावडी शूटरसह 6 संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत प्रतिबंधात्मक गुन्हे दाखल केले आहेत. हरिओम अनंत खाडे, प्रकाश उर्फ बाळूमामा उर्फ लाला पवार, अर्पात माचेकर, शादाब मकानदार, कैफ कातगी आणि नितीन पेडणेकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. सणांच्या काळात कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये यासाठी संशयितांवर पोलिसांचं लक्ष असून आगामी काळात गस्त आणि बंदोबस्त अधिक कडक करण्यात येणार आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या सूचनेनुसार युवा नेते अमान सेठ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अन्नपूर्णावाडीत विविध नागरी विकास कामांना प्रारंभ केला आहे. यामध्ये 1200 मीटर गटार, 700 मीटर रस्ता विकास आणि 60 मीटर नाला बांधकामाचा समावेश आहे. आमदार सेठ हे विधानसभा अधिवेशनासाठी बेंगळूर येथे असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमान सेठ यांनी संबंधित अधिकारी व स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत कामे सुरू करून घेतली. हवामान अनुकूल राहिल्यास कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कामाचा दर्जा आणि वेळेत पूर्ततेवर भर देण्यात आलाय. अधिवेशन संपल्यानंतर आमदार आसिफ सेठ स्वतः अन्नपूर्णावाडीला भेट देऊन विकास कामांची पाहणी करणार आहेत असे सांगण्यात आले आहे. खंडीकेरी गावातील शेतामध्ये बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करणाऱ्या एका व्यक्तीला बिदर जिल्ह्यातील औराद बी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी छापा टाकून गांजाची 100 झाडे जप्त केली असून त्यांचे वजन 60 किलो 430 ग्रॅम आणि अंदाजे किंमत 30,21,500 रुपये आहे. पोलीस अधीक्षक प्रदीप गुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून तहसीलदारांच्या उपस्थितीत गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून अंमली पदार्थांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. बेळगावच्या उद्यमबाग फाउंड्री क्लस्टर परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या सागर मोरे व 29 याला उद्यमबाग पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 1 किलो 212 ग्रॅम गांजा, मोबाईल, रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण 1,03,310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फाउंड्री क्लस्टरजवळ सार्वजनिक ठिकाणी गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. खडेबाजार विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा एच यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महांतेश होसपेटी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव पोलिसांनी अंमली पदार्थ, मटका जुगार आणि अवैध दारू विक्री विरोधात सलग कारवाया करत 3 वेगवेगळ्या प्रकरणात छापे टाकले. CCB पोलिसांनी गांजा विक्रीच्या प्रयत्नात अख्तार शेख वय 42 याला अटक करून 1 किलो 148 ग्रॅम गांजा व ऑटो रिक्षासह 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. काकती पोलिसांनी देवगिरी येथे मटका जुगारावर छापा टाकून भरमप्पा कुंबर्गी वय 28 याला ताब्यात घेत त्याच्याकडून रोख रक्कम, ओसी चिठ्ठ्या व पेन जप्त केले. मारिहाळ पोलिसांनी चंदूर येथे परवान्याविना दारू विक्री करणाऱ्या बलप्पा नित्तूर वय 42 याच्यावर कारवाई केली. तिन्ही प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वडगाव बेळगाव येथील साई कॉलनी, आनंदनगर, दुसरा क्रॉस शेवट येथे पंच कमिटी, युवा कार्यकर्ते, महिला व बालचमूसह परिसरातील नागरिकांच्या सहभागातून सालाबादप्रमाणे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्ष बाळकृष्ण चित्रगार आणि उपाध्यक्ष रुद्राप्पा मासन्नावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला भरत धामणेकर, कल्लाप्पा मोदगेकर, भुजंग शेट्टी, विजय बांदिवडेकर, पांडुरंग गोवेकर, हरिभक्त कोपर्डे, शामराव दुर्गे, प्रकाश पाटील, सहदेव चव्हाण, बंडूराव कांगले, अरुण नाझरे, राजू बाचुळकर, परशुराम पवार यांच्यासह पंच कमिटीचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. कायदा सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या सराईत आरोपी सुरेश जालगार व 41 याला बेळगाव शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्याच्या विरुद्ध हाणामारी, लूटमार, जुगार, बेकायदेशीर जमाव करून शस्त्र बाळगणे यासह विविध 6 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या बेकायदेशीर कारवाया सुरूच असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. कर्नाटक पोलीस कायदा कलम 55(अ) अंतर्गत 18 ऑगस्ट 2026 रोजी हद्दपारीचा आदेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या किंवा बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा पोलीस नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. सुलधाळ पाछापूर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या रेल्वेतून पडून सुमारे 50 ते 55 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बेळगाव रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृत व्यक्तीने गळ्यात तुळशीमाळ, पांढरा फुल शर्ट व राखाडी पॅन्ट परिधान केली असून त्याची उंची सुमारे 5 फूट 5 इंच, अंगाने सुदृढ व वर्ण लालसर आहे. ओळख पटवण्यासाठी 0831-240-5273 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. बेळगाव शहरातील दुकानात 250 रुपयाला मिळणारी वस्तू ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर तब्बल 380 रुपयाला विकली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकाला त्याच वस्तूसाठी सुमारे 52% अधिक रक्कम मोजावी लागत आहे. मात्र 380 रुपयांची ग्राहकांकडून वसुली झाल्यानंतर कमिशन, कलेक्शन चार्ज, GST व अन्य शुल्कांची कपात होऊन विक्रेत्याच्या हातात केवळ 246.96 रुपये सुरतात. म्हणजेच ग्राहकाकडून अधिक पैसे आकारले जात असतानाही विक्रेत्याला दुकानातील मूळ किमतीपेक्षाही कमी रक्कम मिळत असल्याने ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या शुल्क रचनेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. शोषित, वंचित आणि दलित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी मुख्यमंत्री D. देवराज अरसू यांनी राबवलेल्या क्रांतिकारी योजना आजही प्रासंगिक आहेत असे जिल्हाधिकारी डॉ. आनंद के यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व मागासवर्गीय कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कंदगल श्री हनुमंतराय रंगमंदिरात अरसू यांच्या 111व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. कसेल त्याची जमीन या जमीन सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीसह शिक्षण, मागासवर्गीय कल्याण आणि सामाजिक समानतेसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचं वक्त्यांनी नमूद केलं. यावेळी गुणवंत SSLC व PUC विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमापूर्वी अरसू यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध लोककला पथकांच्या सहभागातून शहरातून भव्य चित्र मिरवणूक काढण्यात आली. रायबाग बस स्थानकावरून शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून बस प्रवास करावा लागत असल्याची दुर्दैवी स्थिती निर्माण झाली आहे. रायबाग बस स्थानकावरून संकेश्वर, मोरब, गोकाक आणि चिंचली मार्गावर धावणाऱ्या KSRTC बसेस प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या असतात. त्यामुळे विद्यार्थी बसच्या दाराला लटकून धोकादायक प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम घाट परिसरात यंदा झालेल्या दमदार पावसाचा सकारात्मक परिणाम जलसाठ्यांवर झालाय. सीमा भागातील निपाणी व चिकोडी तालुक्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या काळमावाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने आगामी उन्हाळ्यातील पाणी प्रश्न काही अंशी सुटण्याची चिन्हे आहेत. धरणात गुरुवारी 25.40 TMCच्या एकूण क्षमतेपैकी 24.56 TMC पाणीसाठा झाला असून धरण 97% भरले आहे. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.